दररोज स्वतःच्याच हातचं खाऊन कंटाळा आला ना की कोणाच्या हातची साधी चटणी भाकरी असेल ना तरी ती खूपच छान लागते. आणि आज खूपच कंटाळा आला होता, रविवार होता. हा व्हिडिओ मी थोडा लेटच पोस्ट करते. मग काय झाली की तयारी सुरू. सगळी शेजार पाजारची ही छोटी मंडळी घेतली आणि केली पार्टीला सुरुवात. मग मेनू काय करायचा, तर अगदी साधा सोपा मेनू होता की पावटा भात करायचा आणि त्याच्यासोबतच वांगाणी पाटवड्याची रस्सा भाजी बनवायची. अशी कधीतरी पार्टी केली की मुलांची ही मज्जाच असते. उगाचच गाणी लावायची, नाचायचं, दंगा करायचा आणि ही सगळ्या गोष्टी आम्हा मोठ्यांनाच करायला लागतात. हे बघा असं दाखवतोय असं या सगळ्या गोष्टींना सगळ्यांचेच हात लागतात आणि प्रत्येकजण एक 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 असं काहीतरी करत असतं. तर इथं तयारी चालू होती. एक जण तांदूळ निवडत होती तर एक भाजी कापत होती. आणि इथं आमच्या शिवचं खूप मोठं काम चाललेलं ते म्हणजे कार्टून बघायचं. इथं ही दीदी चिंचा खात बसलेली होती. असं काहीतरी प्रत्येकातच चाललेलं होतं. पण जेव्हा सगळे एकत्र येऊन तयारी करतात ना तेव्हा काही वेगळीच मजा असते. इथं आम्ही सगळं साहित्य आता तयार करून घेतलेलं आणि भाताची तयारी चालली होती. तर इथं कांदा भाजून घेतला, खडे मसाले टाकले आणि दुसऱ्या बाजूला आमटीही टाकून घेतली. म्हटलं भात शिजेपर्यंत आमटीही तयार होईल. आता सगळी भाताची तयारी करून घेतली आणि आता त्याच्यामध्ये एवढा सगळा भात टाकला, कारण छोटे मेंबर्स खूप जास्त होते म्हणून भात थोडा जास्तच बनवलेला. आता मस्तपैकी इथं गावरान पावट्याची रस्सा भाजी झाली होती आणि इथं पावटं भातही झाला होता. आणि आता सगळेजण जेवायला बसले होते. मस्त असा भात तयार झालेला. ताज्या ताज्या हिवाळ्याच्या दिवसात ताज्या ताज्या पावट्यांचा जो भात करतो ना तर त्याचा स्मेल काही वेगळाच असतो आणि तोंडाला चवही येते. सगळ्यांनी केलेल्या या गोष्टींमुळं पार्टी खूप छान झाली होती. अशा सगळ्या गोष्टी करायला घरातली थोडी नाकच मुरडत असतात, म्हणून असं कुठंतरी एक कोपऱ्यात जागा बघायची आणि त्याच्या ठिकाणी असं पार्टीचं नियोजन करायचं. मस्त असतं असं. कधीतरी तुम्हीही करून बघा. तुम्ही कधी अशी पार्टी केली आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.